बीड सायबर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात। या ठगसेनानं मोठ्या ऑर्डरच्या बाता मारल्या आणि एका व्यापाऱ्याला ऑनलाईन गंडा घातलाय। नेमकी त्याने कशाची ऑर्डर दिली आहे आणि किती रुपयांचा गंडा घातलाय बघूयात। बीडच्या सायबर पोलिसांनी या ठगसेनाला ताब्यात घेतलंय। साताऱ्यातल्या फलटणमधून त्याच्या मुसक्या आवळल्यात। आरोपी ओमकार दनाने सोशल मीडियावरती जाहिरात करून गणेश पोकळे या बटाटा व्यापाऱ्याला गंडा घातलाय। ओमकारने पोकळे यांच्याकडून 12 टन बटाटे विकत घेतले, मात्र पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला। आपली फसगत झाल्याचं कळताच बटाटे व्यापाऱ्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली। यापूर्वी देखील लोणंद पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर 363 आणि 376 देखील अशा प्रकार स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल आहे। तो हे गुन्हे करण्यासाठी कुख्यात आहे आणि तिथे बऱ्याच ठिकाणी त्यांनी फसवणूक केली अशी आतापर्यंत आपल्याला गोपनीय माहिती हाती मिळालेली आहे। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि ओमकार दनानेला हुडकून काढला। बीडमधील आपले फिर्यादी आहेत तर त्यांनी फेसबुकवर पोटॅटो बायर आणि सेलर ची ऍड पाहून ऍड दिलेली होती। त्याच्यावरून आपल्या नमूद गुन्ह्यातील जे आरोपी आहेत तर त्यांनी फिर्यादींना कॉन्टॅक्ट केलेला होता आणि त्यांना सांगितलं की मला प्रतिदिन 12 क्विंटल अशी बटाट्याची ऑर्डर पाहिजे आणि हा मला माल सप्लाय रेग्युलर 1 वर्षभर पाहिजे। आरोपीनं 15,000चा व्यवहार केलेला होता आणि उर्वरित 2,26,000चा व्यवहार बाकी राहिलेला होता, परंतु 15,000 रुपये आरोपींनी ट्रकवाल्याला दिले आणि उर्वरित 2,26,000 रुपये पेंडिंग असल्यामुळे आपण फिर्यादींनी वारंवार कॉन्टॅक्ट केला, मला माझे पैसे द्या म्हणून ते, पण आरोपींनी ते पैसे दिले नाहीत म्हणून आपल्याकडे गुन्हा दाखल होता। सध्या अनेक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत। त्याचाच फायदा उठवत सायबर क्रिमिनल सावज हेरत त्यांची फसवणूक करतात। जो कोणी व्यापारी या आमिषाला बोलल आणि त्याच्याशी संपर्क साधल त्याला वेगळा पत्ता देऊन चुकीची माहिती देऊन त्याच्याकडून ते खरेदी करायचा आणि पैसे देण्यास टाळाटाळ करायचा, असे प्रकार त्यांनी यापूर्वी केले होते। परंतु बीडमधील व्यापाऱ्याशी त्यांनी ज्यावेळी असा प्रकार केला त्यावेळी बीडच्या सतर्क सायबर पोलिसांनी या ओंकार दानानेला बेड्या ठोकून त्याला अटक केली आहे। आता त्याने असे कुठे कुठे गुन्हे केलेत आणि कुठल्या व्यापाऱ्यांना फसवले याची देखील आता चौकशी सुरू असून हे सगळं सत्य आता या चौकशीतून समोर येऊ शकणार आहे। कृषी मालाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी डिजिटल व्यवहार जरूर करावा, मात्र योग्य ती खबरदारी घ्या। बीडहून उदय नागरभोजेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।